नगरकर बघा, एवढ्या कडाक्याच्या उन्हाळ्यात ब्राईडला सतत घाम येत असतानाही मी तिचा कसा नो मेकअप लुक केला ते तुम्ही काल वर्षाची एंगेजमेंट आणि हळदी लुक पाहिलाच आणि त्या लुक्स मध्ये किती पॅनिक सिच्युएशन आल्या हेही पाहिलं. पण आजचं चॅलेंज ना त्यामुळे खूप मोठं होतं, कारण आज तिचा होता वेदी लुक आणि तो मला लवकरच करायचा होता. आणि खरं चॅलेंज मला होतं ते उन्हाचं आणि घामाचं. बीड आष्टीकडा या भागात सध्या खूप उकाडा चालू आहे आणि या उन्हाळ्यात ब्रायडल मेकअप टिकवणं म्हणजे खूप कठीण असतं. त्यात आम्ही ज्या रूम मध्ये मेकअप करत होतो ती पत्र्याची रूम होती. फॅन होता पण त्याची हवा खाली येतच नव्हती आणि कूलरची पण काहीच व्यवस्था झालेली नव्हती. पण मी नेहमी माझी फुल प्रिपरेशन घेऊन जात असते आणि माझ्याकडे त्यात एक छोटासा पोर्टेबल फॅन होता. आणि खरंच सांगते, आज त्या फॅनमुळे ना माझा मेकअप खरंच वाचला. कारण ब्रायडल बेस करताना जर ब्रायडलला घाम आला तर बेस स्मूथ अजिबात बसत नाही. तुम्ही जर ब्लेंडरने ब्लेंड करत असाल तर त्याचे पॅच निघून येतात. हे जे मेकअप आर्टिस्ट असतील ना त्यांना ही सिच्युएशन अगदी माहिती असेल. म्हणूनच मेकअप सुरू करण्याआधी तुम्हाला एक सांगते की ब्राईडला फेस वॉश करायला लावा, जेणेकरून तिची स्किन ना क्लिअर आणि फ्रेश दिसेल. आजची ब्राईड आधीपासूनच खूप सुंदर होती. मला फक्त तिचं नॅचरल ब्युटी ना थोडंसं इन्हान्स करायचं होतं, कारण माझ्यासाठी मेकअप म्हणजे चेहरा बदलवणं कधीच नाहीये. तर तिचे जे फीचर्स आहेत ना ते फक्त इन्हान्स करून ती कशी सुंदर दिसेल ह्याकडे मी लक्ष देत असते. आणि तुम्ही बघू शकता, एवढ्या चॅलेंजिंग परिस्थितीतही आजचा विधी लुक एकदम म्हणजे एकदम भारी झाला होता. आणि तुम्हालाही असे छान छान लुक करायचे असतील किंवा असे ब्रायडल लुक करायला शिकायचे असतील तर आजच आपल्या इन्स्टिट्यूटला भेट द्या आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. बाय.